महात्मा बसवेश्वर चौक येथील पुतळा आणि परिसराची पाहणी सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल आणि उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह केली। महानगरपालिकेने पुतळ्याच्या सुशोभीकरणाची तसेच हलवून पुन्हा नियोजित जागी व्यवस्थित बसवण्याची जबाबदारी बसव ब्रिगेड या सामाजिक संघटनेला दिली होती। या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत आंदोलनही केले होते। एप्रिल महिन्यात चबुतऱ्याचे काम पूर्ण करून पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले होते। त्यानुसार सध्या काम प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली। पाहणी दरम्यान महापौरांनी पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही असे स्पष्ट आश्वासन दिले। यावेळी स्वीकृत नगरसेवक अक्षय अंजिखाने यांनीही काम समाधानकारकरित्या सुरू असल्याचे सांगितले। तसेच महापौरांचा सत्कार करण्यात आला। या घडामोडींमुळे बसवेश्वर महाराजांच्या अनुयायांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे। भाविकांचे श्रद्धास्थान आहे, या ठिकाणी बसून आज आपण पाणी करतो। नेमकं काय सांगणार? बसवेश्वर महाराजांचे या ठिकाणी पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली असता अखंड महाराष्ट्राचे म्हणा किंवा देशाचे आपले श्रद्धास्थान असलेले असे आमचे बसवेश्वर महाराज यांच्या रिन्युएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे। आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयाच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे। बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाचे या ठिकाणी मागणी होती। तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा। आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखाने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुसारे साहेब असतील, आतनुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्यांचं सातत्य या ठिकाणी आहे। आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्युएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो। आज श्री महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरण कामाच्या पाहणीसाठी आपल्या सोलापूरचे प्रथम नागरिक व युवा महापौर आमचे विनायकदादा कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर तर या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आम्ही त्यांना या पाहणी करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं आणि लवकरच आता बसवेश्वर जयंती या ठिकाणी साजरी होणार आहे। त्या अनुषंगाने महापौर साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की या महापौर आपल्या बसवेश्वर जयंतीच्या पूर्वी हे काम चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं व्हावं आणि क्वालिटीमध्ये कोणतेही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज आम्ही करून देणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। आणि आम्ही आत्ता महापौर साहेबांना सांगितलं की 1988 1 मे रोजी या चबुतऱ्याचं स्वर्गीय महापौर मंडप्पांना मुनाळे यांच्या हस्ते या चबुतऱ्याचं लोकार्पण झालेलं होतं आणि मला वाटतं की विनायकदादांसारखे युवा महापौर यांचं खरं तर मी म्हणतो की दादांचं सुद्धा खूप भाग्य आहे की त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी 38 वर्षानंतरनं या महात्मा बसवेश्वर सर्कलच्या चबुतऱ्याचं लोकार्पण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे। त्यासाठी सुद्धा मी त्यांना सांगितलं की दादा आम्हाला जे काय आणखी निधी कमी पडेल हे तुमच्या महापौर निधीतनं जे काही आम्हाला या ठिकाणी आपण मदत करावी आणि हे समस्त वीरशैव समाजाचा आराध्य दैवत असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांचं परिसर सोलापूर सिटी ज्या पद्धतीने स्मार्ट झाली आहे त्या पद्धतीने हे चौक सुद्धा स्मार्ट झालं पाहिजे अशी त्यांनी विनंती केली आणि त्यांनी होकार देत त्या ठिकाणी कोणताही निधी या ठिकाणी कमी पडू देणार नाही हे आश्वासन आम्हाला दिलं। त्याकरिता महापौर विनायकदादा कोंड्याल यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। तो काम पूर्ण झालं आहे, फक्त ग्रेनाईटचं काम आपलं राहिलं आपण कोर्टमध्ये ठेवलेलं आहे। तिथं त्यांनी स्क्रॅपिंग करून जो पुतळ्याचे जे डिटेल्स होते जो वर्ण पावसाचं पाणी येत होता हा जो आहे तो आपला जसं आपल्याला गरज पडेल तसं यूज नाव
ज्ञानेश्वरी देवकर हे उपस्थित राहिल्याबद्दल मी बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो. कारण गेल्या अनेक वर्षापासून बसवेश्वर पुतळ्याकडे हे पुतळा दुर्लक्ष होतं, पण बसवेश्वर सर्कलच्या माध्यमात आम्ही निधी मागणी करत होतो, पण निधी अभावी थोडंसं कमी राहिलं. पण आता त्या तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाकडे पाठपुरावा करून आमच्या बसवेश्वर सर्कलच्या वतीने मागच्या या ठिकाणी असतील आमचे मागे या. महाराज